नमस्कार मित्रांनो, गृह विभागाने 2024 ते 2025 दरम्यानच्या रिक्त पदांची दखल घेतली असून महाराष्ट्र पोलीस भरती 2025 संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील 15,631 पोलीस आणि तुरुंग हवालदाराच्या भरतीसाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। विशेष सवलतीत 2022 आणि 23 मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे। भरती प्रक्रिया विभागीय स्तरावर पार पाडली जाईल आणि OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल। यासाठी परीक्षा शुल्क खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी 450 आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 350 रुपये असणार आहे। यासाठी रिक्त जागा ही पोलीस कॉन्स्टेबलसाठी 12,399 पदे, पोलीस कॉन्स्टेबल चालकसाठी 234 पदे, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबलसाठी 2,393 पदे आणि तुरुंग कॉन्स्टेबलसाठी 580 पदे असणार आहेत। गृह विभागाने प्रकाशित केलेल्या नवीन GR नुसार पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेस मान्यता मिळाली आहे। यासाठी अर्जाचा नियम उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एका पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येणार नाही आणि मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा होईल असे सुद्धा सांगितले गेले आहे। तर पोलीस भरतीचे अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळेल। धन्यवाद।